रामचरित्र मानस हा ग्रंथ संत तुलसीदासांनी लिहिला आणि त्याच्यामध्ये म्हटलं आहे की कर्म प्रधान विश्व करी राखा, जो जस करही सो तस फल चाखा. अर्थ आहे कर्म ही प्रधान आहे, जो जसा कर्म करतो तसेच त्याला फळ मिळतं. तर मित्रांनो, या द्वापार युगामध्ये पांचाली म्हणजेच द्रौपदी माता आणि या द्रौपदी मातेबरोबर अशीच घटना घडली. मोठमोठे महारथी गंगापुत्र भीष्म, कुलगुरू कृपाचार्य, गुरु द्रोणाचार्य असे ज्ञानी पुरुष समोर होते आणि तरी सुद्धा द्रौपदी मातेचं वस्त्रहरण चाललेलं होतं. विचार करा की द्रौपदी मातेनं असं काय पाप केलं होतं आणि हे काय पाप होतं हे जाणण्यासाठी आपण हा व्हिडिओ नक्की पहा. की कर्म केलं तर त्याचं पाप भोगावंच लागतं जसंच्या तसं. मित्रांनो, सुंदर अशी माहिती ही शेवटपर्यंत पहा. उत्तम प्रकारे जीवन जगावं कसं आपण याच्यातून आपल्याला समजणार आहे की कर्म जर केलं ना तर भोगावंच लागतं, वाईट आणि चांगलं. मराठी कथाकथन चॅनलमध्ये आपलं मनापासून सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो, शेवटी आम्हाला कमेंट फक्त ओम नमो भगवते वासुदेवाय अशी कमेंट जरूर करा. तर मित्रांनो, हा काळ होता द्वापार युगाचा शेवट आणि हस्तिनापूरच्या दरबारामध्ये 5 पांडव आणि 100 कौरव दूत क्रीडेचा खेळ चाललेला होता आणि प्रत्यक्षात त्या ठिकाणी पांडव हारत होते. आणि त्यावेळी पांडवांनी म्हणजे धर्मराजानं आपली पत्नी पांचालीला डावावरती लावलं आणि तो डाव पांडव हरले. आता डाव हरल्याबरोबर दुर्योधनानं आपला भाऊ दुःशासनाला त्या ठिकाणी बोलवलं आणि सांगितलं, जा पांडव हरलेत आता आणि द्रौपदी आता आपली झाली. आणि द्रौपदीला घेऊन येतो केसाला धरून तिचं वस्त्रहरण करू. दुष्ट अशा दुर्योधनाचं या दुःशासनानं ऐकलं आणि अक्षरशः दुःशासन द्रौपदी मातेच्या केसाला धरून घेऊन आला भऱ्या दरबारामध्ये. आणि द्रौपदी त्या ठिकाणी मदत मागत होती. या भरलेल्या दरबारामध्ये याचना करत होती. सगळे ज्ञानी पुरुष त्या ठिकाणी होते, 5ही पती होते बलदंड असणारे. परंतु द्रौपदी मातेला कुणीही मदत केली नाही. त्या ठिकाणी बघा, कुठल्याही वीरानं मदत केली नाही, अक्षरशः धृतराष्ट्रानं सुद्धा नाही, राजा असून सुद्धा. आणि शेवटी द्रौपदी मातेनं त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्णांचा धावा केला आपल्या भावाचा आणि भगवंत त्या ठिकाणी धावून आले आणि द्रौपदी मातेला त्या ठिकाणी वाचवलं. बघा, लाज वाचवली द्रौपदी माते. आणि त्यावेळी द्रौपदी मातेनं भगवान श्रीकृष्णांना विचारलं की देवा, असं कुठलं पाप केलेलं होतं मी की हस्तिनापूरच्या दरबारामध्ये माझं वस्त्रहरण त्या ठिकाणी करण्यात आलं? काय पाप आहे माझं? मी तर भगवंताची भक्ती केली, तुझं नामस्मरण केलं, मग असं काय पाप घडले माझ्या हातून? भगवंता, तुम्ही सांगताय ना की कर्माचं फळ भोगावंच लागतं, काय पाप केले मी? आणि भगवान श्रीकृष्ण त्या ठिकाणी सांगू लागले द्रौपदी मातेला, द्रौपदी, कर्माचं फळ मी देतोच. भगवंत त्या ठिकाणी सांगू लागले, द्रौपदी, तू तारुण्यामध्ये असताना नदीवरती स्नान करण्यासाठी गेली आणि त्या ठिकाणी एक तपस्वी असणारे साधू त्या नदीमध्ये स्नान करत होते आणि त्यावेळी साधूंनी त्यांची कपडे नदीच्या काठावरती ठेवलेली होती. आणि तो हसत हसत एक साधूची चेष्टा करावी म्हणून तू साधूंची कपडे उचलली आणि दुसऱ्या जागेवरती निघून ठेवली आणि पुढे हसत निघून गेली. साधू स्नान करून नदीतून बाहेर आले. साधूंना पाहिलं, आपली कपडेच त्या ठिकाणी नाहीत. शोधाशोध चालू केली आणि थोड्या वेळानं साधूंची कपडे त्या ठिकाणी सापडली. आणि साधूंनी त्या ठिकाणी शाप दिला की ज्याने कोणी माझे कपडे लपवले असतील तर तुला आशीर्वाद मिळाला आहे एका साधूंच्याकडून, म्हणून मी धावून आलो आहे. द्रौपदी माता सांगू लागली की भगवंता, काय आशीर्वाद आहे माझ्या पाठीमागं? त्यावेळेला भगवंत सांगू लागले, द्रौपदी, तू एकदा नदीवर स्नान करण्यासाठी गेली आणि त्या ठिकाणी दुर्वासा ऋषी नदीवरती स्नान करण्यासाठी आलेली होती आणि नदीला जोरात पाणी वाढलं एकदम आणि त्या ठिकाणी दुर्वासा ऋषींची कपडे वाहून गेली. त्यावेळी द्रौपदी, तुझ्या अंगावरच्या साडीचा एक तुकडा दुर्वासा ऋषींना तू दिला आणि दुर्वासा ऋषींना गगनात मावेनासा आनंद झाला आणि दुर्वासा ऋषींनी त्या ठिकाणी तुला आशीर्वाद दिला, द्रौपदी, ज्यावेळी तुझ्यावरती संकट येईल त्यावेळेला तुला मी स्वतः वस्त्र त्या ठिकाणी देईन. लक्षात घ्या, हा आशीर्वाद द्रौपदी मातेच्या पाठीमागं होता दुर्वासा ऋषींचा. मला तुझ्या मदतीला धावून यावं लागलं केवळ या आशीर्वादासाठी. म्हणून प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये घडणारं जे कर्म आहे, चांगलं किंवा वाईट, त्याचं फळ मी देतोच, प्रत्यक्षात भगवंतानं या ठिकाणी सांगितले. बघा, म्हणून मित्रांनो, लक्षात घ्या, जीवनामध्ये प्रत्येक पाऊल आपण टाकतो ते सावध टाकावं, भगवंताच्या नामस्मरणानं असावं.
जे आपण काम करतोय चांगलं काम असावं, कर्म चांगलं असावं, कारण कर्माचंच फळ आपल्याला मिळतं. कर्म केलेलं जे चुकत कधीच नाही. आणि त्यामुळे मित्रांनो, अशा पद्धतीनं द्रौपदी मातेनं जे कर्म केलं होतं तिला सुद्धा ते फेडावंच लागलं. मित्रांनो, सुंदर अशी ही माहिती आवडली असेल तर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः अशी आम्हाला कमेंट जरूर करा.